आहे शूटिंग झाली बापट थांबा. एकंदरच शासन झाडे लावा आणि झाडे जागवा हा विषय घेत असतानाच कारण प्रदूषण हे अत्यंत वाढलेलं आहे आणि या प्रदूषण वाढलेलं आहे त्याचे कारण म्हणजेच आपण फक्त वृक्षतोड म्हणून नाही चालत तर काही कंपनीच्या माध्यमातूनही कंपनीचा जे टाकाऊ पदार्थ आहेत या कंपनीचा जो मैला वगैरे आहे या माध्यमातून हे प्रदूषण वाढलेलं आहे. साताऱ्यामध्ये एकंदर बऱ्याच MIDC आहेत त्याच्यामध्ये कराडमधील तासावड्यात नजीक असणारी जी MIDC आहे तिथं विठ्ठल केमिकल्स या कंपनीच्या माध्यमातून होणारं जो प्रदूषण आहे त्या केमिकल फॅक्टरीमधून जे दूषित पाणी येतं आहे ते साधारणपणे दिवसाला 16,000च्या आसपास 16,000 आसपास लिटर इतकं दूषित पाणी हे त्या कंपनीच्या माध्यमातून बाहेर टाकलं जातं. या पाण्याची कंपनीला ज्यावेळेस मान्यता देण्यात आली त्यावेळेस प्रदूषण विभागाने त्यांना सांगितलं होतं की या पाण्याची विल्हेवाट ही अत्यंत व्यवस्थितरित्या लावायची आहे, गटर वगैरे करायचं आहे. परंतु असं न करता या कंपनीच्या माध्यमातून जे दूषित पाणी आहे हे शेजारीच असणाऱ्या कृष्णा नदीमध्ये सोडलं जाते आणि या कृष्णा नदीमध्ये सोडलेल्या पाण्यामुळं आज आपण पाहतोय की कृष्णा नदी ही अत्यंत कृष्णा नदीच्या पाण्याच्या ह्याच्यावरती अखंड कराड शहर पाणी पितं या आणि या शहराला पाणी पुरवठा होतो या आणि या नदीमध्ये या विठ्ठल केमिकल्सवाल्यांनी त्यांचे जे दूषित पाणी आहे या दूषित पाण्यात त्यात सोडलेलं आहे. साधारणपणे 1 किलोमीटरवरती कंपनीपासून 1-1.5 किलोमीटरवरती असणाऱ्या या नदीमध्ये हे रोजची रोज 13 ते 16,000 लिटर दूषित पाणी त्याच्यामध्ये जाते आणि हे दूषित पाणी सोडल्यामुळं तिथली जे पाण्यामधील मासे वगैरे ते मरण पावत आहेत आणि हे पाणी सतत दूषित होत आहे. त्याच पद्धतीनं कंपनीला मान्यता देत असताना तिथं जळाऊ लाकूड वापरू नये अशा प्रकारची मान्यता देण्यात आली आहे. परंतु तिथं साधारणपणे रोजची रोज साधारणपणे 1.5 ते 2 टनाच्या आसपास रोज जळाऊ लाकूड वापरले जाते. अशा पद्धतीनं कंपनीनं अनेकरित्या कंपनीनं नियम आणि अटीचा भंग केलेला आहे. दूषित पाणी म्हणजे काय तर सल्फ्युरिक ॲसिड आहे आणि ते ॲसिड ते पाणी त्या नदीमध्ये सोडलेलं आहे. अशा पद्धतीचं आम्ही वारंवार प्रदूषण विभागाच्या माध्यमातून जे आम्ही प्रदूषण विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांना नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केलेला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना प्रदूषण विभागाच्या माध्यमातून तसेच आमच्या माध्यमातून आम्ही वेळोवेळी पत्र दिलेले आहेत. तसेच प्रदूषण महामंडळाच्या माध्यमातून या संबंधित कंपनीला अशा प्रकारचा वापर करू नका, पाण्याचा बंदोबस्त करा अशा प्रकारचं लेटर देऊनसुद्धा कंपनी या सर्व पत्राला वाटण्याचा अक्षता देत आहे. आणि या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आमचे बापू बिशे हे या माध्यमातून उपोषणाला बसलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही बापू बिशे यांना पाठिंबा दिला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन ग्रुप श्रमिक ब्रिगेड तसेच आमचे भाजपचे युवा मोर्चाचे जिल्ह्याचे सरचिटणीस इथं आलेले आहेत किशोरजी गालपाडे. या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये जर कंपन्या असेच स्वतःच्या मनगटशाही आणि मस्तावलपणा दाखवत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार आहे आणि कलेक्टर साहेबांना आम्ही आता भेटणार आहे. कलेक्टर साहेबांनी या विषयाची तातडीनं गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि त्वरित कंपनीच्या अधिकाऱ्यांना कंपनी बंद करण्याच्या आणि जर त्यांना प्रदूषण महामंडळाने अशी पत्र देऊन जर ती बंद करत नसेल तर त्यांच्यावरती कायदेशीर असा प्रदूषणाच्या नियमाप्रमाणे जो प्रदूषण कायदा आहे त्या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात यावा अशी आम्ही आग्रहाची मागणी करत आहे.